ह्या 7 गोष्टी कोणालाही सांगू नये. बघा, आपण म्हणतो शेअरिंग इज अ केअरिंग. आपण आपले अनुभव, आपल्याला असलेलं नॉलेज आपण इतरांना सांगावं. ते चांगलंही असतं. आपण असं म्हणतो की ज्ञान दिल्याने वाढतं. पण दुसऱ्या बाजूला आपल्या काही गोष्टी म्हणजेच आपल्या काही वैयक्तिक गोष्टी हे इतरांना आपण नाही सांगितल्या पाहिजेत. कारण यामुळे इतरांचा काही फायदा हो ना हो, पण आपलं नुकसान नक्कीच होतं. आपण खूप इनोसंट असतो. आपण पटकन एखाद्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याशी शेअर करतो. पण सगळ्याच गोष्टी त्यांना सांगायच्या नसतात हे आपल्याला उशिरा कळतं. फॉर एक्झाम्पल, आपली एखादी पर्सनल डायरी असते. त्याच्यामध्ये आपण बरंच काही लिहून ठेवलेलं असतं. म्हणजे फ्युचर प्लॅनिंग, काही विचार, काही जुन्या आठवणी. त्या डायरीला कोणी हात लावावा असं आपल्याला अजिबात वाटत नसतं. कोणी ते वाचावं, कोणी बघावं, कोणी त्यात काही लिहावं असं आपल्याला अजिबात वाटत नसतं. त्या डायरीमध्ये इंटरफेअर करण्याचा हक्क आपण कोणालाच देत नाही. मग तो मित्र असो, नातेवाईक असो किंवा जवळचा मित्र असो. जवळचा मित्र यासाठी म्हणते की बऱ्याचदा असं बघण्यात येतं की जवळचे मित्र असतात, आपण त्यांना मनातलं सगळं शेअर करतो. पण काही कारणांमुळे जर त्या दोघांच्यात वाद झाले किंवा भांडण झाले तर आपले तर सगळेच सिक्रेट त्याला माहीत आहेत. मग तो इझिली आपल्याला हर्ट करू शकतो. म्हणून या 7 गोष्टी कधीच कोणाला सांगू नये. नमस्कार मंडळी, मी पूनम. आपल्या या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करत आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, ज्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आपले ध्येय, आपली स्वप्न, आपली इच्छा कधीच कोणासोबत शेअर करू नये. यासाठी आपण एक उदाहरण बघूया. एखादा मुलगा असतो, त्याला डॉक्टर व्हायचं असतं. आपण डॉक्टर झाल्यानंतर लोकांचे प्राण वाचवू शकतो, त्यांना बरे करू शकतो असा विचार तो करतो आणि तो ही गोष्ट त्याच्या मित्रांना सांगतो. तर काही मित्र जेलस होतात, आला मोठा डॉक्टर बनणारा वगैरे असं बोलतात. तर काही मित्र असतात ते त्याच्या हसतात, त्याला टोमणाही मारतात. एवढं सोपं नसतं डॉक्टर बनणं, खूप पैसा लागतो त्यासाठी, खूप मेहनत करावी लागते. हे सगळं जमणार आहे का तुला? तर मला सांगा, या गोष्टीमुळे तो डिस्करेज नाही होणार का? परावृत्त नाही होणार का? यामुळे त्याचा उत्साह कमी नाही होणार का? तुम्हीच सांगा. आणि ही गोष्ट कधी ना कधी प्रत्येकासोबत घडलेली असते की आपण एखादं काम सुरू करतो आणि ते काम सुरू करण्याआधीच आपण कोणाला तरी शेअर करतो आणि मग ते आपलं काम पूर्णच होत नाही. याचं कारण हेच आहे की लोक डिस्करेज करतात, परावृत्त करतात की तुला हे जमणारच नाही आहे, तुला हे होणार नाही आहे, तू दुसरं काहीतरी बघ, हे पॉसिबल नाही आहे, असं डिस्करेज करतात लोक. आपली आर्थिक परिस्थिती, आपलं इन्कम, प्रॉपर्टी किती आहे हे कधीच कोणाला सांगू नका. हे तुम्ही पण ऐकलं असेल की नात्यांमध्ये पैशांचा व्यवहार आला की नाती बदलतात. म्हणून आपला पगार किती आहे, आपले इन्कम सोर्स काय काय आहेत हे कधीच कोणाला सांगू नका. तुमच्या आर्थिक परिस्थिती चांगली असो वा चांगली नसो, हे कधीच कोणाला सांगायची गरजच नाही आहे. तुम्ही लोकांना संधी देऊ नका हे जज करण्याची की तुम्ही काय अफोर्ड करू शकता आणि काय नाही. आपला भूतकाळ, आपल्या वाईट आठवणी, ज्यामुळे आपल्याला त्रास होतो, ज्या आठवणी आपल्याला नकोशा वाटतात, अशा गोष्टी कधीही कोणासोबत शेअर करू नका. कारण भूतकाळामध्ये जी गोष्ट घडायची होती ती घडून गेली. तुम्हाला असं वाटतं की ही गोष्ट शेअर केल्यामुळे आपलं मन हलकं होईल, आपल्याला जरा बरं वाटेल, आपलं दुःख कमी होईल. पण या उलट ते दुःख वाढलं तर. म्हणून भावनेच्या भरात येऊन आपला भूतकाळ कधीही कोणासोबत शेअर करू नका. घरातले वाद, घरातली भांडणं कधीही कोणासोबत शेअर करू नका. बघा, प्रत्येक घरात छोटे मोठे वाद, भांडण हे होतच असतात. मग रोजच्या रोज हे मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना सांगणं हे बरोबर आहे का? तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर तुम्हाला एकही घर असं शोधून सापडणार नाही ज्याच्यामध्ये वाद होत नाहीत, भांडणं होत नाहीत. एखाद्या गोष्टीवरून घरात वाद होतात, पण तसेच ते मिटतातही. हां, जर एखादा मोठा प्रॉब्लेम असेल घरात आणि तुम्हाला जर कोणाचा सल्ला घ्यायचा असेल तर गोष्ट वेगळी आहे. अदरवाईज घरातल्या गोष्टी घरातच राहून द्याव्यात, जेणेकरून बाहेरच्या व्यक्तीला चान्स मिळणार नाही आपल्या घरातल्या गोष्टींमध्ये इंटरफेअर करण्याचा.
ज्यामुळे प्रॉब्लेम्स वाढू शकतात. आपली कमजोरी, आपला वीक पॉईंट कधीही कोणासोबत शेअर करू नये. यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. एका ऑफिसमध्ये 2 व्यक्ती असतात. त्यातला पहिला व्यक्ती म्हणतो की माझा एक वीक पॉईंट आहे, एक कमजोरी आहे. दुसरा व्यक्ती उत्सुकतेने त्याला विचारतो की काय आहे कमजोरी. तर पहिला व्यक्ती म्हणतो की मला जेव्हा कोणी पैसे मागतं तेव्हा मला नाही म्हणता येत नाहीत. मग ते कोणीही असो, माझे नातेवाईक असू दे, शेजारी असू दे किंवा मित्र असू देत, मला नाही असं म्हणताच येत नाही. झालं तर दुसऱ्या व्यक्तीला पहिल्या व्यक्तीचा वीक पॉईंट कळल्यामुळे तो ॲटोमॅटिकली त्या गोष्टीचा फायदा घेणार. त्याला जेव्हा केव्हाही पैशाची गरज लागेल त्यासाठी पहिला ऑप्शन हा पहिला व्यक्तीच असणार आहे. आणि ॲज युज्युअल तो पहिला व्यक्ती नाही म्हणू शकणार नाही. म्हणून आपली कमजोरी, आपला वीक पॉईंट कधीही कोणासोबत शेअर करू नये. स्वतःचे गुणगान स्वतः करू नका. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या गरीब विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षणासाठी तुम्ही जर त्याला मदत करत आहात तर त्याचे फोटोज, व्हिडिओज तुम्ही स्वतः सगळ्या सोशल मीडियाजवर टाकत आहात. म्हणजे फेसबुक झाले किंवा व्हॉट्सअप झाले ह्याच्यावर. तर असं करू नका. त्याचं जे काही पुण्य आहे ते तुम्हाला मिळणारच आहे, पण त्यासाठी हे करायची गरज नाही. ते म्हणतात ना, खामोशी से भी नेक काम होते हैं, खामोशी से भी नेक काम होते हैं, मैंने देखा है पेड़ों को छाव देते हुए. याचप्रमाणे तुम्हाला जे काही काम करायचं आहे, जे काही पुण्य करायचं आहे ते शांतपणे करत चला, पण स्वतःचं कौतुक स्वतःच करत जाऊ नका. जेव्हा आपण आपली एखादं सिक्रेट किंवा आपल्या मनातली गोष्ट आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला सांगतो तेव्हा आपण आवर्जून ही गोष्ट सांगतो की हे कोणाला सांगू नकोस. अगदी तसंच दुसऱ्याचं सिक्रेट आपण इतरांनाही सांगितलं नाही पाहिजे, ते आपल्यापर्यंतच ठेवलं पाहिजे. यामुळे होतं काय ना की एकाचं सिक्रेट दुसऱ्याला सांगितल्यामुळे लोकांचा तुमच्यावरचा विश्वास उडतो आणि मग लोक तुमच्यासोबत बोलायला, त्यांचं मन मोकळं करायला येणारच नाहीत आणि अशा प्रकारे तुमची इमेज खराब होऊन जाईल. तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.